भटकंती मनाची। नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुळे। मी माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आणि हो मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूरच्या महोत्सवामध्ये घेऊन जाणार आहे, जेथे आपल्याला खाद्य आणि कला महोत्सव पाहायला मिळेल। चला तर आपण या कला महोत्सवामध्ये सामील होऊया। प्रवेशद्वार एवढं सुंदर आहे की प्रवेशद्वारावर असलेले 2 मोर आपलं स्वागत करतायत असा भास निर्माण करण्यात आलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात। त्यातीलच हा एक कोल्हापूर महोत्सव। प्रवेशद्वारावरच 3 रंगात रंगवलेली भारताची प्रतिकृती पाहायला मिळाली। कोल्हापूर म्हटलं तर कोल्हापूरची अंबाबाई ही प्रामुख्याने आलीच, म्हणून या कोल्हापूर महोत्सवात अंबाबाईचं सुंदर असं मंदिर साकारण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे या मंदिरात अंबाबाईची सुंदर अशी प्रतिमाही साकारण्यात आली होती। अंबाबाईला पाहून असं वाटलं की साक्षात आम्ही कोल्हापूरला जाऊनच अंबाबाईचं दर्शन घेतोय की काय असा साक्षात्कार झाला। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमाही इथे साकारण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती पाहून खूप प्रसन्न वाटलं। त्यांना मुजरा करून महोत्सवात सामील झालो। कोल्हापूरचा हा महोत्सव पाहायला येणाऱ्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यांना मदत करणाऱ्या अनेक या वीरांची माहिती कळावी यासाठी फ्लेक्स बॅनरद्वारे येथे अनेक चित्र आणि त्यांची माहिती उपलब्ध करण्यात आली होती। कोल्हापूरच्या आदमापूरहून खास घोंगडी घेऊन आलेले काही व्यावसायिक येथे भेटले। आम्ही कोल्हापूर आदमापूर आलो। आम्ही आदमापूर प्रॉपर, आम्ही आदमापूरचे। तिकडे आमचे दुकान आहे, इकडे आम्ही आता कोल्हापूर उत्सवाला आलोय। हे लहान आहे, 500 रुपये चालू आहे। 1000 पर्यंत 1200 पर्यंत आपल्या घोंगडी येतात। लहान 100 पासून आहे, 500 वाले आहे। त्या सिंगल येते, डबल येते। या कोल्हापूर महोत्सवात अनेक खाद्यप्रकारची दुकानं इथे सजवलेली पाहायला मिळत होती। एक नव्हे ते साधारण 50 प्रकारचे मुखशुद्धी करणारे खाद्यप्रकार इथे पाहायला आणि चाखायला मिळाले। कोल्हापूर महोत्सवातील खास आकर्षण होतं की चुलीवरील माठातील मिसळ।
येथे चुलीवरची माठातील मिसळ खाण्यासाठी लोकांची झुंबडच उडत होती. ही पहा, ही चुलीवरील माठातील मिसळ. कोल्हापूरचं प्रसिद्ध सेंद्रिय गूळ आणि काकवी सुद्धा येथे विक्रीसाठी उपलब्ध होती. या कोल्हापुरी महोत्सवात फक्त कोल्हापुरी ठसका नव्हता, तर खानदेशाची गोड अशी पुरणपोळी सुद्धा इथे चाखायला मिळत होती. ही पुरणपोळी एवढी मोठी आहे की या एका पुरणपोळीतच तुमचं पोट भरलं पाहिजे, पण मन भरणार नाही याची नक्कीच गॅरंटी आहे. बघा, ह्या स्टॉलवर तर चक्क एक ताई कोकणातील आंबोळी बनवते आहे. म्हणजेच कोल्हापूर महोत्सव म्हटला तर तिथे कोल्हापूर खाद्यसंस्कृतीच आपल्याला पाहायला मिळत नाही, तर खानदेशी, आगरी आणि आता तर मालवणी अशा प्रकारच्या खाद्यसंस्कृती आपल्याला या महोत्सवामध्ये पाहायला मिळतात आणि चाखायला मिळतात. या महोत्सवात पारंपरिक खाद्यपदार्थाप्रमाणेच येथे आधुनिक खाद्यपदार्थही आपल्याला पाहायला मिळतात. पहा, प्रत्येक महोत्सवात अशा प्रकारची जर बुक फेअर असेल तर वाचण्याची आवड नक्कीच निर्माण होईल. या महोत्सवात अनेक प्रकारची पुस्तकं पाहायला मिळाली. अनेक महान व्यक्तींवर आधारित अशी पुस्तकं येथे उपलब्ध करून देण्यात आली होती. माझं नाव महेश गडकरी. मी कोल्हापूरचा आहे. आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या किमती आहेत, प्रत्येकाच्या वेगळ्या. कमीत कमी आता हे श्रोत्यामध्ये बघायला गेली 850 पासून सुरुवात आहे. माझ्याकडे 850 ही 1250 आहे, ही 1100 आहे, ही 1200 आहे, 2200, 2000, 2200, 2500. छत्रपतींच्या वेगवेगळ्या आकारातील आणि वेगवेगळ्या साच्यातील मूर्त्या पाहत राहावं असं वाटत होतं. प्रत्येक मूर्तीचा हावभाव हा वेगळा दिसत होता. कोल्हापूर महोत्सवात मांसाहारी प्रकाराला खूप प्राधान्य दिलं जात होतं असं या महोत्सवावरून स्पष्ट दिसत होतं. कारण प्रत्येक ठिकाणी मांसाहारीच जास्त प्रमाणात हे स्टॉल दिसत होते. त्यांचे खाण्याचे वेगवेगळे प्रकार आणि सजवलेल्या ह्या ज्या प्लेटी आहेत त्या पाहूनच मन भरत होतं आणि पोटही भरत होतं. पहा, किती सुंदर प्रकारे ही प्लेट सजवून ठेवलेल्या दिसत आहेत आपल्याला. आणि खरंच आहे, कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा हा आलाच. आणि या तांबडा पांढऱ्या रस्स्याच्या बरोबर मटणावर ताव मारली जाते ती काय औरच. या महोत्सवात खरवस सुद्धा विक्रीसाठी आलेला पाहायला मिळाला.
कोल्हापूर आणि कोल्हापुरी चप्पल हे नातं एक वेगळंच आहे आणि ते जगाच्या पाठीवर सुद्धा मान्य करण्यात आलेलं आहे. ज्या कोणाला कोल्हापूरला जाऊन चप्पल घेता येत नसेल त्यांच्यासाठी ही तर पर्वणीच होती. या कोल्हापूर महोत्सवात रत्नागिरी हापूस आंब्याने सुद्धा उडी मारली होती. बघा, सगळ्या प्रकारचे हापूस आंबे या महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते आणि लोकसुद्धा ते आवडीने विकत घेत होते. ही सर्व इतिहास शिकवणारी खेळणी आहेत. खेळता खेळता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो एका सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी लहान मोठे कोणीही घेऊ शकतात. असा बोर्ड गेम, वेगवेगळे बोर्ड गेम, कार्ड गेम्स आहेत. आता हा जो बोर्ड गेम आहे याच्यात आपल्याला शिवजन्म ते अफजलवध महाराजांच्या आयुष्यातल्या ज्या 32 घटना होत्या त्या खेळता खेळता समजतात. आपण शिवजन्म ते अफजलवध जो संपूर्ण प्रवास आहे तो मावळा बनवून करतो. फासे असतात, हर हर महादेव करते फासे टाकले की फास्याचं दाणं आपल्याला ज्या घटनेवर घेऊन जाणार त्या घटनेत आपण महाराजांसोबत, एवढा सोपा अर्थ. मग जसं आपण जेव्हा पॉझिटिव्ह चांगल्या घटनांवरती येतो तेव्हा आपल्याला स्वराज्यातून होऊन मिळतात, पण तसंच जेव्हा वाईट घटनांवरती येतो तेव्हा ती धग लागावी आणि स्वराज्यात काय चढ उतार होते हे समजावे, त्यासाठी आपल्याला परत स्वराज्यात होऊन द्यावे लागतात. असं आहे. त्याचबरोबर प्रत्येक घटनेत जो मावळा होता, जे स्वराज्य योद्धे होते, यांचा पण इतिहास बोर्ड गेम सांगतो. कोणता योद्धा कुठल्या घटनांमध्ये सहभागी होता, सगळ्या घटनांचे नंबर मागे दिलेले आहेत. काय तर मग मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? हा कोल्हापूर महोत्सवातील व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग एक नवीन व्हिडिओसाठी मी तुमची रजा घेतो. जय महाराष्ट्र.